तर राष्ट्रवादी काँग्रेसमधनं एकाच मतदारसंघात पिता-पुत्र आमने-सामने उभे राहिले आहेत. अनिल देशमुखांचे पुत्र सलील देशमुख यांनीही काटोल विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आता काटोलची उमेदवारी शरद पवार कोणाच्या पदरात पाडणार पाहूया रिपोर्टमधनं. नागपूर जिल्ह्यातील काटोल मतदारसंघ. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांचा बालेकिल्ला. गेल्या 5 टर्म अनिल देशमुखांनी काटोलचा गड राखलाय. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत अनिल देशमुखांच्या अडचणी वाढण्याची शक्यता दिसते. अनिल देशमुख हे आता सध्या 5वी टर्म तिथून आमदार आहेत. पण या वेळेला आता जेव्हा विधानसभा निवडणुका समोर येत आहेत, त्यांच्यासमोर एक तगडं आव्हान उभं झालेलं आहे. होय, त्यांच्यासमोर त्यांचा मुलगा सलील देशमुख स्वतः वडिलांच्या छायेतून बाहेर पडून स्वतःची स्वतंत्र आयडेंटिटी निर्माण करत आता त्यांनीसुद्धा तिकीट मागितलेलं आहे. अनिल देशमुख यांना आता घरातूनच आव्हान मिळालंय. सलील देशमुख जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत आणि यावेळी काटोल मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी उत्सुक आहेत. आता त्या ठिकाणी जे पक्ष निर्णय घेईल त्या ठिकाणी त्याच्यावर हे होईल. त्या ठिकाणी अनिल देशमुख साहेब असतील किंवा मी असेल किंवा अन्य कोणी दुसरा एक पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, तो पण त्या ठिकाणी तिकीट मागू शकतो. तो त्यांचा अधिकार आहे. आणि त्या ठिकाणी मग जो काही विषय राहील तो त्या ठिकाणी पक्ष जे आदेश देईल त्या आदेशाचं काम त्या ठिकाणी आम्ही सातत्याने करू. तिकीट कोणीही मागू शकतो असं म्हणत सलील देशमुखांनी पक्षश्रेष्ठींवर निर्णय सोपवलाय. दरम्यान अनिल देशमुखांनीही सलील देशमुखांच्या मागणीला पाठिंबा दर्शवलाय. मात्र मुलासाठी अनिल देशमुख माघार घेणार का याबाबत कोणतंही वक्तव्य करणं त्यांनी टाळलंय. मी काय बोललो, काटोलला मी निवडणूक लढणार आहे, सलील निवडणूक लढणार आहे आणि कोणी कुठून लढायचं तो आम्ही पाहू. तुम्ही बोलत ग्रामीणमध्ये तुम्ही एक जागेची मागणी करत आहात आणि सलील देशमुखांना ती 2 ग्रामीणमध्ये जास्तीची नाही बाबा. काटोलच्या जागेसाठी पितापुत्रांमध्ये रस्सीकेस होण्याची शक्यता आहे. अशातच भाजपकडून आशिष देशमुखही निवडणुकीच्या रिंगणात असतील. भाजपमध्ये घरवापसीनंतर आशिष देशमुखांकडे कोणतीच जबाबदारी देण्यात आलेली नाहीये. मात्र विधानसभेच्या रिंगणात आशिष देशमुखांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. अनिल देशमुख ईडीच्या अटकेत असताना सलील देशमुख यांच्या नेतृत्वाला उभारी मिळाली. काटोल मतदारसंघात अनिल देशमुख यांची उणीव भरून काढण्याचा सलील देशमुख यांनी प्रयत्न केला. पक्षाचे कार्यकर्ते आणि वरिष्ठांच्या संपर्कात राहून त्यांनी समतोल राखला. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत सलील देशमुख यांना संधी मिळणार का आणि मिळाली तर ती कुठून मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी, NDTV मराठी, नागपूर.